आपला परिचय थोडक्यात सांगा. माझं नाव प्रसाद बाळकृष्ण रामचौरे आणि माझं एम.फार्म हे शिक्षण झालेलं आहे. सोबतच आता मी जवळजवळ 3 वर्षापासून शेती सुद्धा करत आहे. आणि भाऊ, तुम्ही हे जे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे, तो याच्याबद्दल आम्हाला काही थोडंसं टेक्निकल चीजे, याच्या अंतर किती पाहिजे आणि बरोबर. ते तर बेसिकली ड्रॅगन फ्रूट लावायची जे आम्हाला कल्पना आली होती ते लॉकडाऊनच्या काळामध्ये आली होती. म्हणजे जसं लॉकडाऊनमध्ये मी आणि माझे वडील सतत काहीतरी नवीन करायच्या विचारात होतो. तर तेव्हा असं ड्रॅगन फ्रूट हे 2017च्या वेळेस आम्हाला आढळण्यात आलं होतं. आम्ही पहिल्यांदा हे फळ खाल्लं होतं. त्यानंतर मी त्यावर शोधलं की आपण आपल्याकडे याची शेती करू शकतो, नाही करू शकत, यासाठी अनुकूल वातावरण काय आहे, यासाठी माती कुठल्या प्रकारची लागते, याला खतं वगैरे कशी लागतात आणि याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं. तर बेसिकली ड्रॅगन फ्रूट मेक्सिको, थायलंड, व्हिएतनाम या साईडचं पीक आहे आणि जवळजवळ आता 12 वर्ष ते 15 वर्ष झाले हे इंडियामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर सर्वप्रथम हे बांगलादेशमध्ये आलं, श्रीलंकेमध्ये आलं आणि त्या रूटनं ते आपल्या साईडला पश्चिम बंगालमध्ये आलं. पश्चिम बंगालहून ते गुजरातला गेलं आणि गुजरातच्या तर्फे आपल्याला महाराष्ट्रामध्ये याची कल्टिव्हेशन आली. आता आपण बघितलं तर सोलापूर, सांगली साईड जो आता कोकण पट्टा किंवा मराठवाडा पट्टा आहे त्या साईडला ड्रॅगन फ्रूटची लागवड आपल्याला जास्त पद्धतीत पाहायला भेटते आणि आपला जो विदर्भाचा पट्टा आहे यामध्ये ड्रॅगन फ्रूट तर हळूहळू याची चलन वाढत आहे. लोकांना याच्याबद्दल माहिती भेटत आहे, यामधले प्रॉफिट मार्जिन समजत आहे, याची मार्केटिंग वगैरे सगळ्या गोष्टी समजत आहे आणि आपल्याकडले शेतकरी याच्याकडे वळतात आणि जवळजवळ आता आपल्या गव्हर्नमेंटने यासाठी सबसिडी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे लोकांचं याकडे चलन वाढलेलं आहे. तर ड्रॅगन फ्रूटची जी टेक्निकल माहिती जशी घेतली तर हे यामध्ये जवळजवळ 153 व्हेरायटी आहेत. 153 व्हेरायटी मधल्या जवळजवळ 6 व्हेरायटी आपण कमर्शियली आपल्याकडे ग्रो करू शकतो. त्यामध्ये रेड म्हणजे रेड स्किन, रेड पल्प, नंतर रेड व्हाईट, त्यामध्ये रेड स्किन आणि व्हाईट पल्प आणि येल्लो व्हाईट अशा 3 प्रकारच्या व्हेरायटी आपण त्यामध्ये डिवायडेशन करू शकतो. आणि आपल्याकडे मेजरली आपण जम्बो रेड व्हेरायटी ग्रो केलेली आहे, सोबतच सी व्हेरायटी ग्रो केलेली आहे. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ह्या 2 व्हेरायटी चालत आहे. सोबतच आपल्याकडे येल्लोच्या पण काही व्हेरायटी आहेत आणि व्हाईटची पण व्हेरायटी आहे. आपल्याकडे ड्रॅगन फ्रूटच्या 13 व्हेरायटीज अवेलेबल आहेत. तर यामध्ये जसं आपण लागवड पद्धतीबद्दल बघितलं तर ड्रॅगन फ्रूट लावायला आपल्याला असे पोलचे स्ट्रक्चर लागतील. आपण जसं बघू शकतो इथे सिमेंटचा पोल आहे, आपण तिथेही बघू शकता सिमेंटचे पोल आहेत. त्यावरती 2 पद्धती आहेत. एक आहे ट्रेलिज मेथड जे आपण केलेली आहे आणि एक आहे पोल प्लेट मेथड. मी सर्वप्रथम पोल प्लेट मेथड बद्दल सांगून देतो. त्यावरती एक सिमेंटचा पोल राहतो आणि त्यावरती सिमेंटचीच रिंग राहतो. त्याभोवती आपण 4 रोपं लावतो. जसं आपण इथे लावलेले आहेत, तुम्ही तिथेही बघू शकता एका पोल भोवती आपण 4 रोपं लावलेले आहेत. पण हे मधात जे आपण इथं काळ्या लावलेत, आपण बाशाच्या काळ्या लावलेल्या 3, म्हणजे 2 पोल मधलं डिस्टन्स 10 फीट ठेवलेलं आहे आपण आणि 10 फीट मध्ये आपण 3 काळ्या लावलेल्या आहेत. त्या 3 काळ्या भोवती 2 अशा प्रकारे आपण 6 रोपं बसवलेले आहेत. ट्रेलिज मेथडचा फायदा असा होतो की आपण कमी जागेत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे यामध्ये आपण हाय डेन्सिटी मध्ये प्लांटेशन केलेलं आहे. आणि पोल प्लेट मेथड मध्ये काय होतं, एक सिमेंटचा पोल, त्यावरती रिंग आणि त्याच्या भोवती 4 रोपं, नंतर परत दुसरा सिमेंटचा पोल, त्याच्या भोवती रिंग आणि त्याच्यावर रिंग आणि त्या भोवती 4 रोपं. मधातली जी जागा आहे ते आपण युटिलाइज नाही करू शकत. त्यामध्ये आपण थोडं डिस्टन्स कमी जास्त करून रोपांची संख्या वाढवू शकतो. पण या पद्धतीमध्ये कसं आहे, आपल्याला थोडा इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जास्त येतो, बट हाय डेन्सिटी प्लांटेशन केल्यामुळे आपल्याला यामध्ये उत्पन्न पण त्याच्या दुपटीने येते. सोबतच आपण यामधलं जे डिस्टन्स आहे, आता जसं आपण रोपाची लागवड केलेली आहे 2.5 फुटावर आपण रोपं लावलेले आहे, तसंच आपलं लाईन टू लाईन डिस्टन्स आपण 11 फीट ठेवलेलं आहे. हे आपण यासाठी घेतलं कारण आपल्याला यामध्ये सुरुवातपासूनच आंतरपीक घ्यायचं होतं. म्हणजे ड्रॅगन फ्रूट तर आपला आहेच, पण तोपर्यंत आपली जमीन वेस्ट नाही गेली पाहिजे आणि आपण काही ना काही कल्टिव्हेशन हे फळ येईपर्यंत आपण यापासून काही ना काही प्रोडक्शन घेऊ शकलो पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही यामध्ये हे डिस्टन्स जास्त ठेवून आंतरपीक घेतलं. तर सर्वप्रथम आम्ही यामध्ये कांदा घेतला, लसूण घेतलं, नंतर जसे आपले पारंपरिक पिकं असतात त्यामध्ये आम्ही सोयाबीन घेतलं. सोयाबीन काढल्यानंतर आम्ही हरभरा सुद्धा घेतला आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही यामध्ये टॉल क्रॉप घेतो, जसं की ज्वारी झाली, बाजरी झाली, मका झाला, अशा प्रकारचे क्रॉप घेतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये याला सावलीचं पण थोडं मेंटेनन्स होतं, थंडावा पण चालतो आणि सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे तो याला येत नाही. आता कसं आहे, ड्रॅगन फ्रूटमध्ये मुख्यतः 2 बिमाऱ्या येतात. एक येते या जो पावसाळी वातावरण आहे यामध्ये खूप जास्त पाणी झाल्यामुळे फंगसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर फंगस कंट्रोल करण्यासाठी आपण याला ट्रायकोडर्मा देऊ शकता, नंतर सुडोमोनास देऊ शकता. याचे कल्चर अवेलेबल आहेत, आपल्या पीकेव्ही मध्ये पण याचे कल्चर्स अवेलेबल आहेत आणि अतिशय स्वस्त दरात ते आपल्याला मिळतात. आणि ते कसं म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, बायो आपण म्हणू शकतो, बायो फंगीसाईड म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजे केमिकलची की अशी खास याला गरज पडत नाही. सोबत आपण याला मोलॅसिस ऑफ पोटॅश देतो, म्हणजे जो ऊसाचा जो चोथा असतो तो आपण डिकम्पोज करून तो सुद्धा देतो, शेणखत देतो. मेजरली यावरती आपण ऑर्गॅनिक खतांवर आपण याची ग्रोथ करत आहोत आणि ऑर्गॅनिक खतांवर हे वाढत आहोत. सोबतच याची जी लागवड पद्धत आहे
हे जून पासून चालू होते. जून जुलैमध्ये याची मेजर लागवड पद्धत होते. आपण वर्षगाठी कधी लावू शकतो, फक्त उन्हाळ्याचे जे 2 महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे हे 2 महिने सोडून आपण कधी लागवड करू शकतो, कारण की टेम्परेचर जास्त असतं. भाऊ याच्यासाठी लागणारी वस्तू म्हणजे काय काय लागतं? यासाठी लागवडीसाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सिमेंटचा पोल, जर आपण साध्या पद्धतीत जात असेल तर सिमेंटचा पोल आणि सिमेंटची रिंग, नंतर रोपं आणि आपल्याला यामध्ये मशागत करावं लागेल. मशागत म्हणजे जसं आपण याभोवती बेड केलेले आहेत ते ट्रॅक्टरने आपल्याला किंवा प्लावने आपल्याला अशी बेड तयार करावं लागतील. त्यावरती खतं आणि एक मेजर गोष्ट जी आपल्याला लागणार ते म्हणजे ड्रिप इरिगेशन. ड्रिप आपल्याला मस्ट आहे, कारण की ड्रिपने आपल्याला फर्टिगेशन द्यायला किंवा सगळ्या गोष्टीला हे एकदम इझी पडणार. आता यामध्ये जसं 2 पद्धतीने सांगितलं, तर जे कमर्शियली जे कॉमन पद्धत आहे पोल प्लेटमध्ये साधी पद्धत, त्यामध्ये एकरी 3.5 ते 4 लाख रुपये खर्च येतो. आणि जे आम्ही जे लावलेली आहे ट्रेलिज मेथड, यामध्ये 7.5 ते 8 लाख रुपये खर्च येतो. कारण यामध्ये आपण बघू शकता, यामध्ये आपल्याला दिसत असेल तर यामध्ये आपण 20 mm चा रॉड टाकलेला आहे. म्हणजे आपण असं गेलेलं आहे त्या पोलवरून या पोलपर्यंत असा पूर्ण लंबा शेवटपर्यंत 20 mm चा रॉड टाकलेला आहे, जेणेकरून इकडले रोपं आपण त्या साईडने घेतलेले आहेत, तिकडले रोपं या साईडने घेतलेले आहेत. आपण ते रिंग न लावता रॉड टाकलेला आहे आणि रॉड भोवती आपण हे रोपं यावरती ट्रेल केलेले आहेत. तर जसं आपल्याला या रॉडचा खर्च वाढला, यामध्ये आपण कोणी GI वायर पण यूज करते, पण ते जास्त ड्युरेबल नसल्यामुळे आम्ही हा रॉड यूज केलेला आहे. आणि जवळजवळ आता 20 वर्षांनी जरी आपण याचं काढलं तर आपण याला काय म्हणतात स्क्रॅपच्या भावामध्ये जरी विकलं तर तेव्हाचा लोखंडाचा रेट आणि आताचा मध्ये जास्त काही फरक नसणार. तर आपल्याला जवळजवळ याचे पैसे परत मिळून जातील. म्हणजे हा धरून किती लाख सांगितलं तुम्ही? हा रॉड वगैरे सगळं एकरी खर्च मी सांगितलं तुम्हाला 7.5 ते 8 लाख. भाऊ आणि ते एका एकराला उत्पन्न किती आपल्याला भेटतं? बरोबर. आता जवळजवळ यामधून आपल्याला ट्रेलीज मध्ये पहिल्या वर्षी 2 टनापर्यंत उत्पन्न आपण यामधून घेऊ शकतो. 2 टन. हो. आणि रेट वगैरे रेट आपण सरासरी आपण बघा की याचा रेट समजा 100 रुपयापासून तर 140 रुपयापर्यंत किलोच्या मागे होलसेल रेट राहतो. एकदम जर मार्केटमध्ये खूप आवक आली तर आपल्याला कधी 80 रुपयापर्यंतही रेट पाहू शकतो आपण. आणि सुरुवातीला याचा रेट 200 रुपये पण असतो आणि शेवटून 200 रुपयाचा रेट हा आपल्याला होलसेल मध्ये मिळून जातो. म्हणजे एकराला 20 लाख किंवा 15 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतो. ते आपल्या कम्प्लिटली आपल्या मार्केटिंगवर आणि आपण आपले फळं कुठं सेल करतो त्यावर डिपेंड करतो. आणि मार्केट भरपूर आहेत ना? हो, याला आता जसं आमच्याकडे अकोल्याचंही मार्केट आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे. आणि जर आपला बल्कमध्ये माल असेल तर आपण याला पुणे, मुंबई तिकडे पाठवू शकतो. आणि भाऊ याला फळ किती दिवसात येते? याला जवळजवळ वर्षभरात फळं येतात. आपण जर 1 एकरची लागवड केली तर म्हणजे सर्वच प्लांट्स नाही, पण निदान 25% प्लांटला आपल्याला पहिल्याच वर्षी फळं दिसतील आणि याचं कमर्शियल प्रोडक्शन दुसऱ्या वर्षीपासून चालू होऊन जाईल. आणि किती दिवसापर्यंत फळ याचे? म्हणजे आता याची फळाची कालावधी राहते जून महिन्यापासून डिसेंबर पर्यंत. या कालावधीमध्ये आपल्याला जवळजवळ याचे 5 तोडे भेटतात. 6 महिने. हो. आता जसं आपल्या प्लांट मध्ये तिथे कळी पण आहे, तुम्ही बघू शकता कळी स्टेज पण आहे, हिरवे फळं पण आहेत, काही फळं लाल पण झाले आणि फुलं अवस्था पण आहे. हे काही फळं लाल झाले आणि तशी फुलं अवस्था पण आहेत. म्हणजे आपल्याला कळी, फुल आणि फ्लावर हे फळ 3 स्टेज अवेलेबल आहे. म्हणजे हे चालूच राहते. आणि हो, एकदा जर हे लावलं आपण तर हे किती दिवसापर्यंत राहते? बरोबर. आता आपण जर ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड केली तर जवळजवळ आपल्याला हे 25 वर्ष उत्पन्न देतं. 25 वर्ष? हो. आणि जर आपण याची चांगलीरित्या काळजी घेतली तर आपण याची लाईफ स्पॅन 30 ते 35 वर्षापर्यंत सुद्धा नेऊ शकतो. आणि भाऊ, आमचे शेतकरी विकास मंचाच्या शेतकऱ्यांना आपला संदेश द्या. आणि आता जसं की आपण बघत आहोत आपल्याकडचे शेतकरी आत्महत्या करत आहेत किंवा त्यांना सतत शेतीमध्ये लॉस होत आहे, तर त्यासाठी मी सांगतो की जे आता आपले जसं माझ्यासारखे युवा शेतकरी आहे किंवा सरांसारखे जे आता ज्यांची इच्छा आहे काही नवीन करायची, तर अशा शेतकऱ्यांनी पुढे यावे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन करावे आणि जसं ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेसवर भर द्यावे, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस करावी आणि असं नवीन काहीतरी नाविन्यपूर्वक शेतीकडे वळावे. जसं यामध्ये आपण आपल्याकडे चलनात आलेलं आहे, चिया सीड आलेलं आहे, मशरूम फार्मिंग आलेलं आहे, नंतर आपण मधुमक्षिका पालन सुद्धा बघतो, जसं ड्रॅगन फ्रूट आहे आणि खूप सारे असे नवीन फळझाड जे झाला, जर हॉर्टिकल्चर मध्ये खूप डिमांड आहे, त्यामध्ये जर आपण त्याचे बाय प्रोडक्ट जर बनवून काही असं नवीन करू शकलो तर शेतकऱ्याला त्याचा हमीभाव खूप छान प्रकारे भेटू शकतो आणि शेतकरी कधीच कोणापुढे झुकणार नाही. विकास करू शकतात. आपला नंबर सांगून द्या. आणि जर तुम्हाला ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल किंवा कुठल्याही प्रकारच्या याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला निश्चिंत संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 7719996025. माझं नाव आहे प्रसाद रामचौरे, आळंदा. धन्यवाद. धन्यवाद.
आहे.